एव्हरीवन, हो ना. वेलकम टू टुडे सेक्शन जो आहे आपला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वरती. तर लास्ट 3 लेक्चर्स जे आपले झाले त्या टॉपिक वरती, त्यामध्ये आपण कव्हर केलंय 3.1, 3.2 आणि आज आपण मेनली सॉल्व्ह करणार आहोत 3.3 जी एक्सरसाइज आहे आपली ती. ओके. तर सेशन सुरू करण्याच्या आधी माझं छोटंसं इंट्रोडक्शन. हो ना, तुम्हाला ड्रिल माहितीच असेल जे फॉलो करताय. तर माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी ट्रिपल आय टी श्री सिटीचा थर्ड इयर बीटेक स्टुडंट आहे. ओके. तर हे झालं मुलांनो माझ्याबद्दल. तर न अजून डिले करता आपण जो आपला पुढचा टॉपिक आहे, हो ना, जी आपली एक्सरसाइज आहे 3.3 ती सॉल्व्ह करणार आहोत. मागचे जे 3 क्लासेस झालेत त्यामध्ये आपण हे जे आयडेंटिटीज तुम्ही बघू शकतात, हो ना, जे प्रूफचे क्वेश्चन्स आहेत, एक्झाम्पल्स आहेत, हे डिस्कस केले होते. आणि मला जेवढं आठवतंय आपले सगळे नव्हते झाले डिस्कस करून, आय गेस स्टार्टिंगचेच झाले होते. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं, की हे जेवढे पण क्वेश्चन्स आहेत, जेवढे पण एक्झाम्पल्स आहेत, हो ना, ते तुम्हाला बघायचेत, तुम्हाला लक्षात ठेवायचेत आणि तुम्हाला ते सॉल्व्ह करायचेत. ओके. तर हा होमवर्क होता तुमचा. तर आपण हे सगळं डिस्कस नाही करणार आहोत आज. आपण जी एक्सरसाइज आहे आपली सरळ ती सॉल्व्ह करू. ठीक आहे. तर चला न वेळ वाया घालवता सुरू करूयात आपला आजचा जो आहे एक्सरसाइज नंबर 3.3. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 1 तुम्ही सॉल्व्ह करायला घेऊ शकतात. ओके. तर मुलांना अजिबात हार्ड क्वेश्चन्स नाही आहेत, एकदम सोपे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत आपले हे. ठीक आहे. तर काय करायचं याच्यामध्ये सिम्पली आपल्याला जेवढे पण व्हॅल्यूज माहित आहेत त्यांचे ते फक्त बेसिक सबस्टिट्यूट करायचे आणि आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले की जो आपल्याला RHS मध्ये व्हॅल्यू आहे त्याच्या इक्वल येऊन जाते. ओके. तर आता सगळ्यांना माहिती आहे की साइन पाय बाय 6 ची व्हॅल्यू किती आहे? साइन पाय बाय 6 ची व्हॅल्यू असते 1/2. ठीक आहे. तर साइन स्क्वेअर पाय बाय 6 कळेल तुमचं 1/2 चा स्क्वेअर. ठीक आहे. कॉस पाय बाय 3, कॉस स्क्वेअर पाय बाय 3 सॉरी. तर कॉस पाय बाय 3 ची व्हॅल्यू काय आहे? कॉस पाय बाय 3 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/2 आहे. इथे कॉस स्क्वेअर दिलाय तर 1/2 चा स्क्वेअर होईल. मायनस टॅन स्क्वेअर पाय बाय 4. टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय? टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू आहे 1. ओके. तर काय होणार आहे? 1 चा स्क्वेअर 1च राहील. ठीक आहे. याला जर मी सॉल्व्ह करेल तर काय होणार आहे माझं? हे होईल 1/4 प्लस 1/4 मायनस 1. तर काय येणार ह्याला मी सॉल्व्ह केलं तर आन्सर येईल माझं -1/2 जो की आहे माझा RHS. बरोबर आहे मुलांनो? कळतंय सगळ्यांना? हो ना? सोप्पं स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. काहीच वेगळं असं रॉकेट सायन्स नाहीये यामध्ये. आता हे बघा क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 आपला जो आहे हा थोडासा ट्रिकी आहे. ओके. यात काय करावं लागतंय आपल्याला? यामध्ये जिथे आता जसं हे बघा इकडे कोसेक स्क्वेअर 7π/6 आहे. राईट? तर इकडे थोडंसं ट्रिकी आहे. ते मी तुम्हाला सांगतो कसं करायचंय कॅल्क्युलेट. कारण आपल्याला जे व्हॅल्यूज लावून ते आपल्याला 0 टू π/2 पर्यंतचे लावून बरोबर? आता त्याचे पुढचे जे व्हॅल्यूज आहेत त्यांना काय करायचं, कसं डील करायचं ते बघूयात. तर 2 साइन स्क्वेअर π/6. π/6 ची तर व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ही होईल तुमची 1/2 चा स्क्वेअर इंटू 2 प्लस मी काय करणार, मी कोसेक स्क्वेअर 7π/6 आहे ना, मी याला स्प्लिट करेल. कसं स्प्लिट करेल मी याला लिहिल कोसेक स्क्वेअर पाय प्लस π/6. ठीक आहे. पाय प्लस π/6 म्हणजे काय झाला? 6π प्लस पाय 7π/6 झाला इंटू कॉस स्क्वेअर π/3. कॉस π/3 ची व्हॅल्यू 1/2 चा स्क्वेअर. ओके. तर काय होणार आहे हा माझा होईल 2 इंटू 1/4. राईट? हा झाला माझा फायनली 1/2. ठीक आहे. प्लस आता कोसेक स्क्वेअर पाय प्लस π/6. ठीक आहे. तर कोसेक पाय ज्या आपण याच्यावरती रिपीट होतो, जर माझ्याकडे पाय प्लस समथिंग आहे तर इथे माझ्याकडे काय येणार आन्सर? माझ्याकडे येईल मायनस कोसेक स्क्वेअर π/6. ठीक आहे. तर ही जी व्हॅल्यू तुमची कोसेक स्क्वेअर 7π/6 आणि मायनस कोसेक स्क्वेअर π/6 याची जी व्हॅल्यू आहे ती तुमची रिपीट होईल. बरोबर? ही गोष्ट कळते? आणि इंटू 1/4. राईट? तर कोसेक स्क्वेअर π/6 ची व्हॅल्यू किती आहे? कोसेक π/6 ची व्हॅल्यू सॉरी. कोसेक π/6 ची व्हॅल्यू तुमची 2. त्याच्या पुढे आहे निगेटिव्ह साइन आणि त्याचा करायचं आपल्याला स्क्वेअर. तर काय होणार आहे? -2 चा स्क्वेअर इंटू 1/4 म्हणजे किती झालं हे? हे तुमचं होतं 1/2 प्लस 1 विच इज 3/2. ऑल राईट? 3/2 आणि 3/2. ठीक आहे. LHS इज इक्वल टू RHS झाला. हो ना? किती सोपं सरळ क्वेश्चन होता. आता थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन मध्ये हे बघा एकदम छोटासा चेंज आहे. काय केलं त्यांनी? आपल्याकडे जिथे कॉट स्क्वेअर π/6 आहे, ओके, प्लस कोसेक आपल्याकडे आधी 7π/6 होता. आता 7π/6 च्या जागेवरती त्यांनी आपल्याला दिला 5π/6.
आता जेव्हा मला 5π/6 दिलाय तर काय करणार मी आधी तर cot π/6 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. cot π/6 ची व्हॅल्यू असते आपली √3 बरोबर. तर √3 चा स्क्वेअर प्लस कोसेकला मी कसं करेल मी याला लिहिल आता पाय मायनस π/6 ऑल राईट बरोबर आहे ना हे. चलो ठीक आहे प्लस 3 इंटू tan π/6 tan π/6 किती आहे 1/√3 त्याचा करेल मी स्क्वेअर. तर काय येणार याला सॉल्व्ह केलं तर माझा आन्सर येईल 3. आता हे बघा कोसेक पाय मायनस π/6 जातोय मी ठीक आहे पाय मायनस π/6 जातो तर याची व्हॅल्यू किती येईल माझी ही येईल माझी स्ट्रेट फॉरवर्ड कोसेक π/6 ठीक आहे. तर कोसेक π/6 ची व्हॅल्यू आणि कोसेक π/6 ची व्हॅल्यू ही असेल सेम प्लस 3 इंटू 1/3 किती झालं हे झालं तुमचं 1. तर फायनल आन्सर काय झाला आपला 4 प्लस कोसेक π/6. कोसेक π/6 ची व्हॅल्यू किती आहे आपली 2 ठीक आहे. तर 4 प्लस 2 इक्वल टू 6. 6 झालं तुमचं RHS हो ना क्वेश्चन मध्ये इथे दिलंय काय दिलंय 6 दिलेलं आहे बरोबर. आलंय आन्सर. चलो शाबाश व्हेरी गुड. मूव्ह करूयात फोर्थ क्वेश्चन. फोर्थ मध्ये काय 2 साइन स्क्वेअर 3π/4 प्लस 2 कॉस स्क्वेअर π/4 प्लस 2 सेक स्क्वेअर π/3 इक्वल्स टू 10. ठीक आहे मुलांनो सोपा क्वेश्चन वाटतोय इझी आहे. चालेल काय करायचंय सिम्पली व्हॅल्यूज माहित आहेत आपल्याला फक्त सबस्टिट्यूट करायचे. काय करणार मी मला माहित आहे 2 साइन स्क्वेअर 3π/4 दिलेलं आहे तर मला इकडे साइनचा जो आहे तो मला स्प्लिट करावा लागेल. काय करणार मी मिळेल साइनचा स्क्वेअर इंटू पाय मायनस π/4 ठीक आहे. स्क्वेअर याच्या ऐवजी आपण बाहेर लिहूया प्लस 2 कॉस स्क्वेअर π/4 कॉस π/4 ची व्हॅल्यू किती आहे 1/√2 त्याचा करेल मी स्क्वेअर प्लस 2 सेक स्क्वेअर π/3 तर सेक π/3 ची व्हॅल्यू किती आहे 2 चा स्क्वेअर ठीक आहे. आता साइन पाय मायनस π/4 काय होणार आहे माझं साइन पाय मायनस π/4. आता आपल्याला माहिती आहे की साइनची जी व्हॅल्यू आहे ती रिपीट होते दर पाय इंटरवल साठी तर हे येईल माझं साइन π/4 चा स्क्वेअर ठीक आहे प्लस 2 इंटू 1/2 राईट हे होईल तुमचं इक्वल टू येईल हा 1 प्लस 2 इंटू 2 चा स्क्वेअर हा होईल 8 ऑल राईट ठीक आहे. तर इथे बघा साइन π/2 किती असतो आपला 1/√2 बरोबर सॉरी π/4 साइन π/4 किती असतो आपला 1/√2 तर काय लिहिणार मी 2 इंटू 1/√2 चा स्क्वेअर हे होईल माझं 2 इंटू 1/2 जी इक्वल टू येईल 1 आणि 1 प्लस इथे 1 प्लस 8 किती झालं होतं माझं झालं होतं 9 तर 1 प्लस 9 इज इक्वल टू 10 आणि 10 काय आपला RHS. सोपं आहे इझी कळलं सगळ्यांना. चला व्हेरी गुड मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चनला फिफ्थ. आता याच्यात काय केलं त्यांनी त्यांनी तुम्हाला चेंज केलं तुम्हाला यात बोलले की तुम्हाला साइन 75 डिग्रीची व्हॅल्यू काढायची आहे. आता काय करणार आपण आपल्याला व्हॅल्यूज कसल्या माहिती आहे आपल्याला साइन 15 माहित आहे नाही 15 नाही माहिती आपल्याला साइन 30 साइन 45 साइन 60 आणि साइन 90च्या व्हॅल्यूज माहित आहेत आपल्याला ओके. तर आता 75 डिग्री मी कुठल्या दोन याचं मी सम किंवा डिफरन्स बघू शकतो. 75 डिग्री मला दिसतंय 75 डिग्री माझा किती आहे 30 डिग्री प्लस 45 डिग्री राईट. तर काय लिहिणार मी ते सरळ लिहिल साइन 30 डिग्री प्लस 45 डिग्री. हा काय फॉर्म्युला आला माझा हा झाला माझा साइन एक्स प्लस वाय ठीक आहे. तर साइन एक्स प्लस वाय काय असतो साइन एक्स कॉस वाय प्लस कॉस एक्स साइन वाय बरोबर. फक्त आता हे जे व्हॅल्यूज आहेत ते सबस्टिट्यूट करायचे त्यामध्ये. तर काय लिहिणार मी याला मी लिहू शकतो साइन 30 कॉस 45 प्लस कॉस 30 साइन 45 ठीक आहे. तर काय येणार व्हॅल्यू याची व्हॅल्यू येईल तुमची 1/2 इंटू 1/√2 प्लस कॉस 30 किती आहे √3/2 इंटू साइन 45 1/√2. तर याला कॅल्क्युलेट कराल तर फायनल आन्सर येईल आपला √3 प्लस 1/2√2 ओके. सोपा क्वेश्चन आहे. सोल्युशन बघून घ्या तुम्ही हो ना. मी अपेक्षा करतोय की माझ्या सोबतच चालताय तुम्ही तर तुमचं सुद्धा आन्सर आला असेल. ऑल राईट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट काय दिलं आपल्याला दिलं tan 15. आता tan 15 साठी काय करता येणार मला tan 15 ला लिहिता येईल मला ऍज अ डिफरन्स ऑफ
टू अँगल्स राईट 45 मायनस 30. तर काय झालं हा माझा झाला टॅन ऑफ एक्स मायनस वाय आयडेंटिटी. टॅन एक्स मायनस वायचं काय आहे फॉर्म्युला? टॅन एक्स मायनस वायचा फॉर्म्युला आहे टॅन एक्स मायनस टॅन वाय अपॉन 1 प्लस टॅन एक्स टॅन वाय. ओके, सिम्पली काय करणार मी फॉर्म्युलामध्ये जे व्हॅल्यूज आहेत माझे ते सबस्टिट्यूट करणार. तर टॅन 45 मायनस टॅन 30 अपॉन 1 प्लस टॅन 45 टॅन 30. ठीक आहे, तर काय आलं हे याच्यात व्हॅल्यूज टाकणार. टॅन 45 किती आहे माझं? टॅन 45 आहे माझं 1, टॅन 30 आहे माझं 1 मायनस 1 अपॉन रूट 3 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस टॅन 45 1 इंटू 1 अपॉन रूट 3. त्याला सॉल्व्ह करणार तर काय येणार मी मला भेटेल रूट 3 मायनस 1 अपॉन रूट 3 अपॉन 1 प्लस 1 इंटू रूट 3 राईट. तर काय होणार हे पण होईल तुमचं रूट 3 प्लस 1 अपॉन रूट 3. ठीक आहे, रूट 3 कॅन्सल झालं. आता हे बघा भरपूर मुलं ना एक्झाम मध्ये काय करतात त्यांच्याकडे ही आन्सर आली हो ना रूट 3 मायनस 1 अपॉन रूट 3 प्लस 1 तर इथेच सोडून देता. पण आपल्याला काय करायचंय आपण शहाणे मुलं आहोत हो ना आपल्याला माहिती आहे की डिनॉमिनेटर मध्ये जर माझ्याकडे रूट आहे तर काय करू शकतो आपण आपल्याला करायचं असतं रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर. काय करावं लागतं आपल्याला डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करावं लागतं. ओके चालेल, तर काय करणार मी इथे याला मी रॅशनलाइज कसं करणार जर माझ्याकडे रूट 3 प्लस 1 आहे तर याला मला मल्टिप्लाय करावं लागेल रूट 3 मायनस 1 नी बोथ न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. तर काय येणार माझ्याकडे रूट 3 इंटू रूट 3 किती आलं 3, रूट 3 मायनस 1 मायनस रूट 3, रूट 3 मायनस 1 मायनस रूट 3 मायनस 1 इंटू मायनस 1 प्लस 1. ठीक आहे, अपॉन रूट 3 इंटू रूट 3 किती आलं 3 मायनस रूट 3 प्लस रूट 3 मायनस 1 कॅन्सल. काय आला आन्सर आपल्याकडे 4 मायनस 2 रूट 3 अपॉन 2 राईट. 2 नी 2 कॅन्सल. काय आला आन्सर फायनली 2 मायनस रूट 3. ठीक आहे, ही आहे तुमची फायनल व्हॅल्यू. कसली आली ही व्हॅल्यू आली आपली टॅन 15 डिग्रीजची. ठीक आहे मुलांना, चला शाबाश. मूव्ह करूयात आपण जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे हो ना क्वेश्चन नंबर 6. काय दिले क्वेश्चन नंबर 6 मध्ये? क्वेश्चन नंबर 6 मध्ये दिले तुम्हाला कॉस पाय बाय 4 मायनस एक्स इंटू कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस वाय मायनस साइन ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स इंटू साइन ऑफ पाय बाय 4 मायनस वाय विच इज इक्वल टू साइन एक्स प्लस वाय. ठीक आहे, तर काय करणार याच्यात कॉमन काय दिसतंय मला मला पाय बाय 4 मायनस एक्स पाय बाय 4 मायनस वाय दिसतंय आणि पाय बाय 4 मायनस एक्स पाय बाय 4 मायनस वाय दिसते साइनच्या करस्पॉन्डिंग पण. तर काय करणार मी जे माझे टर्म्स आहेत राईट सगळ्याला मी मल्टिप्लाय करेल 2 नी. आता जर मी मल्टिप्लाय करतोय 2 नी तर मला डिवाइड सुद्धा करावं लागेल 2 नी राईट. तर मी 1/2 लिहिल 1/2 इंटू 2 कॉस पाय बाय 4 मायनस एक्स इंटू कॉस पाय बाय 4 मायनस वाय बरोबर मायनस 2 साइन पाय बाय 4 मायनस एक्स इंटू साइन ऑफ पाय बाय 4 मायनस वाय. ओके, तर याला जर मी अजून सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न केला तर काय लिहू शकतो मी जो आता माझ्याकडे आयडेंटिटी जी आली आहे इथे हो ना जो 2 कॉस ए कॉस बी ला मी काय लिहू शकतो कॉस ऑफ ए प्लस बी. हे माहित आहे आपल्याला सगळ्यांना. ठीक आहे, मी होप करतोय तुम्हाला रिकॉल करता यायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी एक्झाम मध्ये क्विकली की आपण काय सबस्टिट्यूट करू शकतो काय नाही करू शकत. ठीक आहे, आणि जे दुसरं साइड आहे माझ्याकडे ते काय होणार आहे मायनस 2 साइन ए साइन बी पण काय असतं माझं हे असतं माझं कॉस ऑफ ए मायनस बी. तर काय होणार इथे इकडे माझ्याकडे 5/4 मायनस एक्स मायनस 5/4 मायनस वाय. काय करायचं आता सिम्पली हे जे दोन ब्रॅकेट्स आहेत हो ना काय फॉर्म्युला लावला आपण आपण फॉर्म्युला लावणार आता 2 कॉस ए कॉस बी इज इक्वल टू कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी. ठीक आहे, आणि दुसरीकडे आपल्याकडे काय होतं आपल्याकडे दुसरीकडे होतं मायनस ऑफ 2 साइन ए साइन बी. तर याला आपण काय लिहिलं याला आपण लिहिलं कॉस ऑफ ए प्लस बी मायनस कॉस ऑफ ए मायनस बी. ऑल राईट, क्लिअर आहे सगळ्यांना हो ना.
हे जिथे 2 होतं आपल्याकडे राईट वरती, त्याच्यानी काय केलं आपण, याला पूर्ण याला सिम्प्लिफाय केलं राईट. जी ही गोष्ट होती, काय केलं मी 1/2 केलं आणि ते 2 नी मल्टिप्लाय केलं, 1/2 केलं आणि 2 नी मल्टिप्लाय केलं. ओके, सो काय म्हणू शकतो आपण याला, जी माझी स्टेप होती इथली, ठीक आहे, इंटू 1/2 इंटू 2 कॉस पाय बाय 4 मायनस एक्स इंटू कॉस पाय बाय 4 मायनस वाय झालं. आणि दुसरीकडे मी काय लिहिलं, प्लस हाफ, हा ठीक आहे, त्याला आपण कॉमन्स लिहिलं तिथे, ठीक आहे, पूर्ण टर्मला. तर काय आलं माझ्याकडे, 1/2 कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स प्लस पाय बाय 4 मायनस वाय, ठीक आहे, प्लस कॉस पाय बाय 4 मायनस एक्स मायनस पाय बाय 4 मायनस वाय, ठीक आहे, ही इकडे आलं. ही झाली तुमची एवढ्या टर्मची एक्सपान्शन, ठीक आहे. हा जो टर्म आहे हा झाला तुमचा याचा एक्सपान्शन, ही आयडेंटिटी. आणि याचा जो एक्सपान्शन आहे तो तर अजून लिहिलाच नाही आपण, हो ना. त्याचं एक्सपान्शन काय म्हणालो मी, त्याचं एक्सपान्शन आहे तुमचं कॉस ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी, ठीक आहे. तर तो करणार, तो तुमचा पुढे येईल प्लस मध्ये हाफ कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स प्लस पाय बाय 4 मायनस वाय मायनस मध्ये कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स मायनस पाय बाय 4 मायनस वाय, ठीक आहे. तर याला मी सिम्प्लिफाय करतो तर लास्टला माझ्याकडे फक्त एवढंच उरतं, 2 इंटू 1/2 कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स प्लस कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस वाय. कारण काय झालं, हा जो टर्म आहे माझा राईट, ही टर्म आणि माझी जी इकडची टर्म आहे ही कॅन्सल आउट झाली, बरोबर. तर काय उरलं माझ्याकडे, फक्त उरला हा एवढा टर्म हाफ 1 प्लस 1 2 झालं इकडे, आणि इंटू जो हाफ होता माझा तो ऍज इट इज आहे, तर हा पण कट होऊन झाला, फक्त 1 उरला. तर काय उरलं आन्सर फायनली माझ्याकडे उरलं कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स प्लस वाय, हो ना. हा जो माझा पार्ट होता, तर काय झालं इथे, पाय बाय 4 मायनस एक्स प्लस पाय बाय 4 मायनस वाय, हो ना. तर सिम्पली मी याला करेल पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 पाय बाय 2 मायनस एक्स मायनस वाय, तर मायनस ऑफ एक्स प्लस वाय. आणि आपल्याला माहित आहे पाय बाय 2 म्हणजे काय, 90 डिग्रीज, ठीक आहे. तर कॉस ऑफ 90 मायनस एक्स, कॉस ऑफ 90 मायनस एक्स म्हणजे किती झालं तुमचं, साइन ऑफ एक्स झालं. आणि इथे एक्स काय आपला, इकडे एक्स आहे एक्स प्लस वाय, तर आन्सर काय आलं, आन्सर आलं इथे आपल्याकडे आलं साइन ऑफ एक्स प्लस वाय, जो आहे आपला RHS. ऑल राईट, चला शाबास. तर यासोबत क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह झालं. आता मूव्ह करूयात आपण क्वेश्चन नंबर 7 वरती. क्वेश्चन नंबर 7 काय दिलंय, tan ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स अपॉन tan ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स विच इज इक्वल टू 1 प्लस tan एक्स अपॉन 1 मायनस tan एक्स चा स्क्वेअर. हे प्रूफ करायचंय. तर काय करणार आपण, LHS ला कन्सिडर करू, ठीक आहे. फक्त LHS बद्दल आपण आधी सॉल्व्ह करू. तर tan A प्लस बी आणि tan A मायनस बी चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, ठीक आहे. तर सिम्पली तेच सबस्टिट्यूट करणार. तुम्हाला रिवाइज करून देतो, हो ना. tan ऑफ A प्लस बी काय असतं आपलं, तुमचं असतं tan A प्लस tan B अपॉन 1 मायनस tan A tan B, ठीक आहे. आणि जर तुमचं tan ऑफ A मायनस बी आहे तर इथे प्लसच्या जागेवरती मायनस होतं, तर tan A मायनस tan B अपॉन 1 प्लस tan A tan B होईल, ठीक आहे. तर जो वरची जी आपली इक्वेशन आहे ना त्याला मी सिम्प्लिफाय करतोय. तर काय लिहिता येणार मला, मी त्याला लिहू शकतो tan ऑफ पाय बाय 4 प्लस tan x अपॉन 1 मायनस tan पाय बाय 4 इंटू tan x होल अपॉन सेम tan पाय बाय 4 मायनस tan x अपॉन 1 प्लस tan पाय बाय 4 tan x, ठीक आहे. कळलं. आता यालाच जर मी सिम्प्लिफाय केलं तर मी याला काय म्हणू शकतो, मला या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो. tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किती आहे, 1. तर सगळीकडे काय सबस्टिट्यूट करायचंय, 1. तर काय येणार आहे 1 प्लस tan x अपॉन 1 मायनस tan x अपॉन 1 मायनस tan x अपॉन 1 प्लस, एक मिनिट मी स्क्रोल करतो याला, ठीक आहे. 1 मायनस tan x अपॉन 1 प्लस tan x,
बरोबर. तर काय होणार आहे, माझा हा आणि हा मल्टिप्लाय होईल, तर काय येईल माझ्याकडे, 1/tan x चा स्क्वेअर, हो ना. ए अपॉन बी अपॉन सी अपॉन डी जर असलं तर काय होणार आहे, हे तुमचं होणार ए इंटू डी अपॉन बी इंटू सी. तर ए काय तुमचं 1 + tan x, डी काय 1 + tan x, आणि बी काय 1 - सी पण आहे 1 - ठीक आहे. तर हे झालं तुमचं 1 - tan x चा स्क्वेअर, बरोबर. तर काय विचारलंय त्यांनी, सेम गोष्ट विचारली हो ना, RHS इक्वल टू RHS, हेन्स प्रूव्ड. ऑल राईट. चला मूव्ह करूयात नेक्स्ट टॉपिक म्हणतो, सॉरी नेक्स्ट क्वेश्चन. काय नेक्स्ट क्वेश्चन मध्ये दिलं आपल्याला कॉस, ठीक आहे. तर कॉस पाय प्लस एक्स इंटू कॉस ऑफ मायनस एक्स अपॉन साइन पाय मायनस एक्स इंटू कॉस ऑफ पाय अपॉन 2 + x, आणि हा इक्वल टू आपल्याला दाखवायचा आहे कॉट स्क्वेअर एक्स, ठीक आहे. तर हे बघा मुलांना, आपण ना दरवेळेस ही गोष्ट एक नोट करायची आहे की आपल्याला बघा काय विचारलंय, कॉट स्क्वेअर विचारलं एक्स. तर कॉट कसला रेशिओ आपला, कॉट आहे आपला कॉस अपॉन साईनचा रेशिओ. तर म्हणजे आपल्याला फायनली इथे पोहोचायचं की वरची जी टर्म आहे आपली ती फक्त कॉस मध्ये राहावी आणि खालची जी टर्म आहे ती फक्त साईन मध्ये राहावी, ठीक आहे. तर मी काय करू शकतो, मी कॉस ऑफ पाय प्लस एक्स ला, कॉस जर माझा अँगल पाय प्लस ए आहे तर मी याला काय लिहू शकतो, मी याला लिहू शकतो मायनस कॉस ऑफ एक्स, बरोबर, इंटू कॉस ऑफ मायनस एक्स बोललेत, ठीक आहे. तर कॉस ऑफ, सॉरी इकडे प्लस येईल आणि इंटू येईल माझ्याकडे कॉस ऑफ मायनस एक्स, ठीक आहे. तर हे काय जाणार, हे माझं होईल मायनस कॉस स्क्वेअर एक्स, ठीक आहे, अपॉन साइन पाय मायनस एक्स. साइन ऑफ पाय मायनस एक्सला मी काय लिहू शकतो, मी लिहू शकतो मायनस ऑफ साइन एक्स, लिहू शकतो ना. आणि हा जो टर्म आहे माझा, हा काय होणार माझा साइन एक्स होईल. तर काय होणार इकडे खाली माझ्याकडे मायनस साइन स्क्वेअर एक्स, मायनस मायनस कट, कॉस अपॉन साइन झाला आपला कॉट, कॉट स्क्वेअर एक्स, ठीक आहे. सोपं, विच इज इक्वल टू RHS. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. बापरे, काय लेंदी क्वेश्चन आहे हो ना, तुम्ही सगळे बोलू शकता. एवढे सगळे टर्म आहे सर, आता सगळीकडे आपल्याला ओपन करावं लागणार आहे का ते ब्रॅकेट, स्प्लिट करावं लागणार आहे, काय करायचं नेमकी या क्वेश्चन मध्ये. हा मुलांना काय वाटतंय तुम्हाला, काय करायचं काय आपल्याला यात नेमकं, ठीक आहे. तर यात काय करावं लागणार आहे, आता सिम्पली हे बघा, आपण काय करणार आहोत, आपण फक्त LHS ला कन्सिडर करू. तर काय दिसतंय आपल्याला याच्यात, आपल्याला दिसतंय कॉस ए प्लस एक्स इंटू कॉस बी प्लस एक्स, आणि खाली काय दिसतंय आपल्याला कॉट दिसतोय, ठीक आहे. आता काय करणार, मी काय बोलू शकतो, मी तर 3π/2x ला मी ए कन्सिडर करू शकतो, याला मी बी कन्सिडर करू शकतो. तर काय माझ्याकडे कॉस ए कॉस बी आहे, राईट. आणि माझ्याकडे इथे कॉटच्या टर्म्स मध्ये कॉट काय झालं माझं, कॉट मला मी सिम्पली याला काय लिहू शकतो, मी याला कॉस बाय साइन लिहू शकतो, राईट. तर हीच इक्वेशन आहे माझी, हो ना. इकडे काय होतं, इथे मल्टिप्लाय होत चाललेत सगळे टर्म, कुठलेच टर्म असते इकडे मध्ये प्लस मायनस नाही आहेत, फक्त याच्या ऐवजी. तर हा जो एंटायर इक्वेशन आहे मी याला सिम्पली चेंज करेल, ठीक आहे. तर कॉस ऑफ 3π/2 प्लस एक्स, याला मी लिहू शकतो साइन एक्स, आणि कॉस 2π प्लस एक्स ला मी काय लिहू शकतो, कॉस एक्स, इंटू हे काय माझं 3π/2 मायनस एक्स, ठीक आहे, कॉट ऑफ 3π/2 मायनस एक्स, हा काय माझा, हा माझा असतो टॅन एक्स, आणि कॉट 2π प्लस एक्स ला मी काय लिहू शकतो, याला मी लिहू शकतो कॉट एक्स. आता काय करायचंय मला, फक्त सिम्प्लिफाय करायचंय. टॅनला मी काय लिहिणार आहे, साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू साइन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स, राईट. तर आता जेव्हा ही टर्म याच्याशी मल्टिप्लाय होईल तर काय होणार आहे माझं, साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स अपॉन कॉस एक्स कट प्लस कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स अपॉन साइन एक्स कट, काय उरलं साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स, जे आपल्याला माहिती आहे असतं इक्वल टू 1, ठीक आहे. आणि RHS पण काय विचारलंय, 1च, झालं प्रूफ. इझी होतं ना, फक्त क्वेश्चन दिसायला लेंदी, पण बाकी सोल्युशन काय त्याचं, छोटस. चला जाऊयात नेक्स्ट क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 10. काय दिलंय, साइन n प्लस 1x इंटू साइन n प्लस 2x प्लस कॉस ऑफ n प्लस 1x
इंटू कॉस ऑफ एन प्लस 2x इज इक्वल टू कॉस एक्स, हे प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, तर काय करता येईल सांगायचं मुलांना, हो ना, स्वतःचं डोकं लावायचंय, थोडंसं वापर करायचंय त्याचा, हो ना. देवानी अक्कल दिली आहे, बुद्धी दिली आहे, कशासाठी? वापरण्यासाठी, हो ना. बघा काय दिसतंय आपल्याला LHS मध्ये काय करता येणार आहे, किंवा आपण ह्या टाईपच्या क्वेश्चन मध्ये काय केलं होतं, जिथे थोडंसं आपल्याला जो फॉर्म्युला आहे किंवा जी टेक्निक आहे ती जरा रिकरिंग वाटते. काय करणार मी? डिवाइड आणि मल्टिप्लाय बाय 2 करेल. ओके, तर काय येईल माझ्याकडे 1/2 इंटू 2 साइन एन प्लस 1 एक्स साइन एन प्लस 2x प्लस 2 कॉस एन प्लस 1 एक्स कॉस ऑफ एन प्लस 2 इंटू एक्स. ठीक आहे, आता काय फॉर्म्युला यूज करणार मी? ते फॉर्म्युलाज मी यूज करेल. फर्स्ट मी यूज करेल 2 साइन ए साइन बी चा, जो असतो माझा कॉस ए प्लस बी मायनस कॉस ऑफ ए मायनस बी. आणि दुसरा फॉर्म्युला यूज करणार आहे मी 2 कॉस ए कॉस बी चा. ऑल राईट, दुसरा फॉर्म्युला काय यूज करणार आहे मी? 2 कॉस ए कॉस बी चा, जो येईल माझं, जो काय येणार आहे, जो असतो कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी. ठीक आहे, आता लक्षपूर्वक, हो ना, सबस्टिट्यूट करायचे व्हॅल्यूज. ठीक आहे, फॉर्म्युला तर काय येणार आहे, हे येईल तुमचं येईल. ठीक आहे, मुलं इकडेच गडबड करून देतात, लिहिताना चुकामुक करायची, पण आपल्याला एकदम अलर्ट राहायचंय लिहिताना. ठीक आहे, कारण इथे गडबड झाली तर फायनल आन्सर जे ते मॅच नाही करणार, आणि मग एक्झाम मध्ये मुलं फक्त तोंड उघडून बसतील की अरे यार काय गडबड झाली, कुठे काय झालं. आणि ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या जे मिस्टेक्स असतात ना, ते लगेच कळून येत नाही. तर काय होतं, जो आपला पूर्ण टाइम आहे तो वेस्ट जातो. तर एक्झाम मध्ये तर टाइम जो आहे आपला तो प्रेशियस आहे, एवढा टाइम आपण वेस्ट घालू शकत नाही, हो ना. आपल्याला ट्राय करायची फर्स्ट टाइम मध्येच आपण जे लिहितोय सगळ्या व्हॅल्यूज लिहितोय, आपण बरोबर लिहितोय, सगळं व्यवस्थित कॅल्क्युलेट करतोय. ठीक आहे, चला. ओके, लिहिलंय बरोबर मी. आता याच्यात काय करायचं तुम्हाला, टास्क आहे, हो ना, 1 मिनिटात पटकन जे फर्दर कॅल्क्युलेशन असेल यामध्ये ते करायचं. काय होईल याचं फर्दर कॅल्क्युलेशन? उतरेल माझ्याकडे, फक्त उरेल 1/2 इंटू 2 कॉस n प्लस 1 एक्स मायनस n प्लस 2 एक्स विच इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स. हे झालं आपलं RHS, हेन्स प्रूफ. ठीक आहे, मुलांना एक्झाम मध्ये लास्टला ही गोष्ट लिहिणी गरजेची आहे. ठीक आहे, हेन्स प्रूफ हे लिहिणं अति आवश्यक. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट आहे आपलं क्वेश्चन नंबर 11. ठीक आहे, 11 काय दिलंय? कॉस ऑफ 3π/4 प्लस एक्स मायनस कॉस ऑफ 3π/4 मायनस एक्स विच इज मायनस √2 साइन एक्स. तर LHS कन्सिडर करायचं आपल्याला. LHS चा पार्ट केवढा आहे? एवढाच. काय करू शकतो मी? सिम्पली कॉस ऑफ ए मायनस कॉस ऑफ बी चा फॉर्म्युला यूज करेल, जो असतो माझा -2 साइन ए प्लस बी बाय 2 इंटू साइन ऑफ ए मायनस बी बाय 2. ठीक आहे, तर काय येणार आहे? हे माझं येईल -2 साइन 3π/4 प्लस एक्स प्लस 3π/4 मायनस एक्स अपॉन 2 इंटू साइन ऑफ 3π/4 प्लस एक्स मायनस 3π/4 मायनस एक्स होल अपॉन 2. बरोबर, तर यालाच जर आपण अजून सॉल्व्ह करणार तर फायनली उरतं आपल्याकडे -2 साइन 3π/4 इंटू साइन ऑफ एक्स, ज्याला आपण लिहू शकतो -2 साइन पाय मायनस π/4 इंटू साइन एक्स, किंवा याला आपण असं लिहू शकतो, याला मी फायनल लिहू शकतो -2 साइन π/4 इंटू साइन एक्स. आणि ह्याच व्हॅल्यूजला जर मी सबस्टिट्यूट केलं
तर काय येणार आहे माझ्याकडे -2 इंटू 1/√2 इंटू साइन एक्स. तर काय आन्सर उरलं माझ्याकडे? आन्सर उरलं -√2 साइन एक्स, जो काय होता? जो होता आपला RHS. ओके, कळलं मुलांना सगळ्यांना काय केलं आपण? ठीक आहे. तर याचसोबत जो क्वेश्चन नंबर 11 होता आपला तो सॉल्व्ह झालाय. मूव्ह करूयात क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय दिलंय? क्वेश्चन नंबर 12 मध्ये आपल्याला दिलंय साइन स्क्वेअर 6x मायनस साइन स्क्वेअर 4x इज इक्वल टू साइन 2x इंटू साइन 10x. ठीक आहे. सो काय करणार आता आपण याला? इथे लिहूयात की आता थांबा एक मिनिट, याच्या आधी नोट करायचं काय दिली इकडे आपल्याकडे 6 आणि 4 आहे, इथे काय 2 आणि 10 आहे. तर काय ऑब्झर्व करतो आपण? 6 प्लस 4 आणि 6 मायनस 4, बरोबर आहे. आता याच्याशी घाबरायचं नाहीये. साइन स्क्वेअरचे आपल्याला फॉर्म्युलाज माहिती आहेत की काय करता येतो, राईट. याला आपल्याला सिम्पली स्प्लिट करायचं, साइन ए प्लस साइन बी इंटू साइन ए मायनस साइन बी. आता हा आपल्याला माहिती आहे, याला काय लिहू शकतो मी? साइन ऑफ 6x मायनस साइन ऑफ 4x इंटू साइन 6x प्लस साइन 4x. काय झालं माझा? मी 6x ला ए म्हणेल, 4x ला बी म्हणेल. तर हा काय झाला माझा? एक फॉर्म्युला मला यूज करावा लागेल साइन ऑफ ए मायनस साइन ऑफ बी चा, जो काय असतो माझा? जो असतो माझा 2 कॉस ए प्लस बी बाय 2 इंटू साइन ऑफ ए मायनस बी बाय 2. आणि दुसरा फॉर्म्युला काय माझ्याकडे? साइन ए प्लस साइन बी, साइन ए प्लस साइन बी. काय येणार आहे हा? हा माझा येतोय 2 साइन ए प्लस बी बाय 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2. ठीक आहे. तर काय म्हणू शकतो? काय भेटतं आपल्याला? सो वी गेट साइन 6x प्लस साइन 4x इंटू साइन 6x मायनस साइन 4x. ठीक आहे. तर यालाच फर्दर कॅल्क्युलेट करायचं ना, स्प्लिट करायचं. आता सगळ्या क्वेश्चन्स मध्ये हेच आहे, पण ह्याच गोष्टींमध्ये जनरली ना मुलं एक्झाम्स मध्ये चुकामुक करतात किंवा कन्फ्युज होऊन जातात. पण इथे आपल्याला एकदम लक्ष देऊन सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. मी सारखं सारखं स्ट्रेस करतोय, भरपूर जणांना वाटत असेल की सर काय सारखं एकच गोष्ट सांगताय, पण काहीतरी रिझन असेल हो ना. तर तुम्हालाही कळलं पाहिजे की इम्पॉर्टंट किती आहे ही गोष्ट. आणि बोर्ड्स मध्ये नक्कीच क्वेश्चन येतोय याचा. बोर्ड्स मध्ये म्हणा किंवा तुम्ही एक्झाम द्याल हो ना, तर ह्यामध्ये हे क्वेश्चन्स येतातच येतात. ठीक आहे. तर ह्या गोष्टीला मी सिम्प्लिफाय केलं तर मला फायनली भेटणार 2 साइन 5x cos x इंटू 2 cos 5x sin x. ओके. यालाच आपण काय लिहू शकतो? याला आपण असं लिहू शकतो 2 साइन 5x cos 5x इंटू 2 साइन x cos x, राईट. जे माझं होतं 2 साइन 5x इंटू 2 साइन x, हे होईल माझं साइन ऑफ 10x इंटू साइन ऑफ 2x. हे काय आपलं? हे आहे RHS. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? चला शाबाश. तर नेक्स्ट जाऊ. नेक्स्ट दिलंय क्वेश्चन नंबर 13. काय 13 मध्ये? हे बघा मुलांना, क्वेश्चन नंबर 13 ना तुमचा थोडाफार सिमिलरच आहे क्वेश्चन नंबर 12च्या. फक्त इथे काय होतंय तुमचं, साइनच्या ऐवजी आपल्याकडे आलंय कॉस, आणि कॉस आला आपल्याकडे डिफरन्स मध्ये, हो ना. वरती पण काय होतं? वरती पण साइन होता, साइन पण होता डिफरन्स मध्ये, साइनच्या ऐवजी फक्त कॉस आलाय. तर जो मेन फॉर्म्युला आहे जिथे आपण सबस्टिट्यूट करतो, राईट, याला मी काय लिहू शकतो? याला मी लिहू शकतो कॉस 2x प्लस कॉस 6x इंटू कॉस 2x मायनस कॉस 6x. आता फॉर्म्युला काय? हा आहे माझा कॉस ए प्लस कॉस बी, आणि हा आहे माझा कॉस ऑफ ए मायनस कॉस ऑफ बी. आता कॉस ए प्लस कॉस बी काय असतं? कॉस ए प्लस कॉस बी आपलं असतो 2 कॉस ए प्लस बी बाय 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2. आणि दुसरा जो टर्म आहे माझा कॉस ए मायनस कॉस बी, ते काय येणार आहे? तो माझा येईल -2 साइन ए प्लस बी बाय 2 साइन ऑफ ए मायनस बी बाय 2. ओके, चालेल.
तर याच्यात जेव्हा मी सबस्टिट्यूट करतोय ना सगळे व्हॅल्यूज, तर फायनली काय येणार माझ्याकडे, फायनली येईल 2 टाइम्स ऑफ कॉस 2x प्लस 6x/2 इंटू कॉस ऑफ 2x मायनस 6x/2. हा झाला एक टर्म, आणि दुसरा टर्म येईल माझ्याकडे -2 साइन 2x प्लस 6x/2 इंटू साइन ऑफ 2x मायनस 6x/2. ऑल राईट. तर याच्याने मी काय म्हणू शकतो, आपल्याला इकडनं पुढे काय भेटतं, आपल्याला इकडे पुढे भेटतं 2 cos 4x इंटू कॉस ऑफ -2x इंटू -2 sin 4x साइन ऑफ -2x. तर यालाच आपण काय लिहू शकतो, याला आपण लिहू शकतो 2 cos 4x cos 2x इंटू -2 sin 4x मायनस ऑफ sin 2x. राईट. तर फायनली भेटतो याला, अजून जर तुम्ही सिम्प्लिफाय कराल तर हे होईल तुमचं 2 sin 4x cos 4x इंटू 2 sin 2x आणि cos 2x. ओके, कळतंय का सगळ्यांना काय म्हणतोय मी? ही जी गोष्ट इथे आपण जी सॉल्व्ह करतोय ती. ओके. आणि फायनली माझ्याकडे sin 8x इंटू sin 4x, जो की आहे आपला RHS. ठीक आहे. हे बघा, सोपे क्वेश्चन्स आहेत. तुम्ही आतापर्यंत ऑब्झर्व केलं असेल, युजली आपले कुठले आयडेंटिटीज मेजरली यूज होत आहेत, मेनली आपले आयडेंटिटीज हे यूज होत आहेत, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी, किंवा याच्या जागेवरती तुमचं साइन ए प्लस साइन बी आणि साइन ए मायनस साइन बी. ठीक आहे. तर हे थोडेसे इम्पॉर्टंट आहेत, तर हे विसरायचे नाही आहेत आपल्याला. ठीक आहे. कुठलीच आयडेंटिटी विसरायची नाही एक्झाम मध्ये. आणि अजून एक ऍडवाइस असेल हो ना, जिथे आपले व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावे लागतात हो ना, जिथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणारे क्वेश्चन असतील, त्यात आपण जो टेबल आहे हो ना, साईनचा, कॉसचा, टॅनचा आणि त्यांच्या व्हॅल्यूजचा, तो जर आधीच आपण ड्रॉ करून ठेवला ना तरी चालतं. ठीक आहे. एक्झामच्या आन्सर शीट भेटली आपल्याला की मागे ते ड्रॉ करून ठेवून द्यायचं आपल्या कन्व्हिनियन्ससाठी. तर सारखी सारखी व्हॅल्यू रिकॉल करायची सुद्धा गरज नाहीये, आणि टेबलमध्ये तर ती ऑलरेडी लिहिलेली आहे. ठीक आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 14. काय म्हणतात क्वेश्चन 14 मध्ये? 14 मध्ये दिलंय आपल्याला साइन 2x प्लस 2 साइन 4x प्लस साइन 6x. ठीक आहे. आणि हा कुठे घेऊन जायचा आहे? मला हा घेऊन जायचा इन टर्म्स ऑफ कॉस मध्ये. ठीक आहे. हा मला घेऊन जायचा आहे इन टर्म्स ऑफ कॉस मध्ये. तर काय करता येणार मला? मी इकडे लिहिल माझ्याकडे जो LHS आहे, ठीक आहे, मी ग्रुप करेल टर्म्सला. साइन 2x आणि साइन 6x ला ग्रुप करेल मी. ठीक आहे. तर साइन 2x प्लस साइन 6x प्लस 2 साइन 4x. आता नोट करा, 4 काय आहे तुमचा? 4 आहे तुमचा डिफरन्स आहे 6 आणि 2 चा. ठीक आहे. तर साइन 2x प्लस साइन 6x वरती मी आयडेंटिटी लावेल माझी साइन ए प्लस साइन बी ची. ठीक आहे. तर साइन ए प्लस साइन बी काय असतं तुमचं? साइन ए प्लस साइन बी असतं तुमचं 2 साइन ए प्लस बी बाय 2. तर ए काय इकडे 2x प्लस 6x/2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2, आणि प्लस जी आपली ही टर्म आहे ती प्लस 2 साइन 4x. तर काय लिहिणार आपण याला? आपण याला लिहू शकतो 2 टाइम्स साइनचा 4x इंटू कॉस ऑफ -2x प्लस 2 साइन 4x. ओके. तर याला आपण काय लिहू शकतो? याला आपण लिहू शकतो 2 साइन 4x इंटू कॉस ऑफ 2x प्लस 2 साइन 4x बरोबर. कॉस ऑफ -x इज इक्वल टू कॉस ऑफ x. कॉमन टर्म्स घेतले तर काय येणार आहे? 2 साइन 4x इंटू कॉस ऑफ 2x प्लस 1. आता कॉस 2x चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. कॉस 2x ला मी काय लिहू शकतो? 2 साइन 4x आहे माझ्याकडे. कॉस 2x ला मी लिहू शकतो 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1 प्लस 1. -1 प्लस 1 कॅन्सल. याला जर सॉल्व्ह केलं तर काय येतंय माझ्याकडे? माझ्याकडे ते 2 इंटू 2 4 टाइम्स साइन 4x इंटू कॉस स्क्वेअर एक्स. हो ना, RHS मध्ये काय विचारलंय मला? RHS मध्ये तेच विचारलंय, 4 कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन 4x. आलं की नाही RHS? सोपं आहे हो ना. तर काय लिहिणार आपण? याला लिहिणार आपण हेन्स रूट. ओके मुलांनो, क्लिअर आहे? जायचं नेक्स्ट क्वेश्चनला. काय नेक्स्ट क्वेश्चन?
नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 15. जास्त फास्ट वाटत असेल तुम्हाला हो ना, तर कळवू शकतात. आपण थोडंसं स्लो जाऊ शकतो, पण ऍक्च्युली टार्गेट असा आहे की ह्या लेक्चरमध्ये आणि जो पुढचा सेशन असेल त्यात आपल्याला हा जो टॉपिक आहे तो कम्प्लीट करायचा आहे. चला, क्वेश्चन नंबर 15 सॉल्व्ह करूयात, मग डिस्कस करूयात. ठीक आहे. 15 थोडासा ट्रिकी क्वेश्चन बोलू शकतो आपण. यात काय करावं लागणार आहे, आता कॉट दिले आपल्याला, राईट? तर कॉटला मी स्प्लिट करेल आधी कॉस आणि साइन मध्ये. ठीक आहे. तर काय लिहिल मी याला लिहिल कॉस 4x अपॉन साइन 4x इंटू साइन ए प्लस साइन बी. ठीक आहे. साइन ए प्लस साइन बी काय असतं आपलं, 2 साइन ए प्लस बी बाय 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2. ठीक आहे. सिम्प्लिफाय केलं तर काय येणार आहे, सिम्प्लिफाय केलं तर काय येईल माझ्याकडे, कॉस 4x अपॉन साइन 4x इंटू 2 साइन 4x कॉस एक्स. ओके. तर काय येणार इकडे, इथे येईल आपल्याकडे येईल 2 कॉस 4x कॉस एक्स. ही झाली इक्वेशन नंबर 1. ही झाली जेव्हा आपण एलएचएस कन्सिडर केला. आता यात काय करावं लागणार आहे आपल्याला, जो आरएचएस आहे ना, आपल्याला आरएचएस पण वेगळं सिम्प्लिफाय करावं लागेल. ठीक आहे. तर आरएचएस ला घेऊयात आपण. आता आरएचएस काय, आरएचएस आहे आपलं कॉट एक्स इंटू साइन ऑफ 5x मायनस साइनचा 3x. ठीक आहे. तर काय लिहू शकतो, परत कॉटला मी लिहिणार कॉस एक्स अपॉन साइन एक्स, आणि हा काय माझा साइन ए मायनस साइन बी. साइन ए मायनस साइन बी काय असतो तुमचा, असतो 2 कॉस ए प्लस बी बाय 2 साइन ऑफ ए मायनस बी बाय 2. ठीक आहे. तर तोच फॉर्म्युला लावला आपण साइन ए मायनस साइन बीचा. तर याला सिम्प्लिफाय केलं तर काय येणार माझ्याकडे, कॉस एक्स अपॉन साइन एक्स इंटू 2 कॉस 4x साइन एक्स. यालाच काय लिहू शकतो मी, याला लिहू शकतो 2 टाइम्स कॉस 4x इंटू कॉस ऑफ एक्स. ही झाली इक्वेशन नंबर 2. आणि जसं तुम्ही बघू शकता तुमची जी इक्वेशन 1 आहे इज इक्वल टू इक्वेशन 2 आहे. म्हणजेच काय, अर्थात तुमचे एलएचएस जे आहे ते आरएचएसच्या बरोबर आहे, आणि म्हणून हा जो आपला सोल्युशन आहे, हा जो आपला क्वेश्चन आहे, हा झाला प्रूफ. ठीक आहे. 3 मिनिटात सॉल्व्ह केला आपण हा क्वेश्चन. किती, 3 मिनिटात. आणि एक्झाम मध्ये हा जो तुमचा क्वेश्चन आहे हा येऊ शकतो 3 मार्काला किंवा 4 मार्कांसाठी. ठीक आहे. तर त्यात तुम्हाला सगळी गोष्ट व्यवस्थित लिहायची हो ना, की कुठे एम्प्लाइज येत आहे, सिमिलर पद्धतीने तुम्ही काय करताय, किंवा तुम्ही कुठला फॉर्म्युला युज करताय, तर फॉर्म्युला काय युज करतोय आपण, हो ना. आता जसं मी इकडे तुम्हाला बोललो की फॉर्म्युला आपण हा युज करतोय, पण काय केलं मी तो तोंडी सांगितलं तुम्हाला, हो ना. मी सरळ बोललो की हो इकडे आपण साइन ए मायनस साइन बी वापरतो, आणि साइन ए मायनस साइन बी काय असतं, टू कॉस ए प्लस बी बाय 2 साइन ए मायनस बी बाय 2. पण एक्झाम मध्ये आता आपण तोंडी सांगू शकणार आहे का, जो इव्हॅल्युएट करणार पेपर त्याला नाही. तर म्हणून तिकडे काय, जो पण फॉर्म्युला आपण युज करतोय तो पण मेन्शन करायचा आहे. ओके. चला, तर जाऊयात आपण क्वेश्चन नंबर 16 वरती. ठीक आहे. मला वाटतंय की नाही तरी आपण अजून जो उरलेली वेळ आहे आपली, हो ना, त्यात आपण 4-5 क्वेश्चन तर नक्कीच सोडवू शकतो. चला, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 16 काय आहे, कॉस 9x मायनस कॉस 5x अपॉन साइन 17x मायनस साइन 3x, विच इज, मला प्रूफ करायचंय की हा माझा आरएचएस ला इक्वल आहे. ओके. चालेल, बघूयात तर काय करायचंय. ठीक आहे. तर एलएचएस घेऊयात. एलएचएस काय आपला, कॉस ए मायनस कॉस बी अपॉन साइन ए मायनस साइन बी. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. तुमच्या बेटर अंडरस्टँडिंग साठी मी परत लिहितोय. ठीक आहे. कॉस ए मायनस कॉस बी काय असतं, कॉस ए मायनस कॉस बी आपलं असतं -2 टाइम्स साइन ऑफ ए प्लस बी बाय 2 इंटू साइन ऑफ ए मायनस बी बाय 2. आणि दुसरीकडे काय आपल्याकडे आहे, साइन ए मायनस साइन बी.
यालाच काय लिहू शकतो मी याला लिहू शकतो 2 टाइम्स कॉस ऑफ ए प्लस बी बाय 2 इंटू साइन ऑफ ए मायनस बी बाय 2. ठीक आहे मुलांनो, क्लिअर आहे? न्यूमरेटर डिनॉमिनेटर सबस्टिट्यूट करायचे या फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंगली. तर काय येणार आहे? -2 टाइम्स साइन ऑफ 9x प्लस 5x किती झालं? 14x बाय 2 आणि साइन ऑफ ए मायनस बी. तर साइन ऑफ 9x मायनस 5x किती झालं? 4x. 4x अपॉन 2. हा झाला न्यूमरेटर. आता डिनॉमिनेटर मध्ये काय? साइन ए मायनस साइन बी ला काय लिहू शकतो मी? 2 टाइम्स कॉस ऑफ ए प्लस बी बाय 2 किती होणार आहे तुमचं? डिनॉमिनेटर वेगळे 17 प्लस 3 आहे. ठीक आहे 20x/2. गडबड नाही करायची. गडबड मध्ये ए प्लस बी आणि इथे खाली पण लिहून टाकलं तिकडेच 14x/2. ठीक आहे चुकामुक नाही अजिबात. तर इथे काय येणार आहे? ए मायनस बी बाय 2 मधील 17 मायनस 3 विच इज 14x/2. ठीक आहे काय होणार आहे? 2 नी कट 7x, 2x, इकडे येणार आहे 10x आणि इकडे येणार आहे परत 7x. ओके सो काय लिहू शकतो आपण याला? जो -2 + 2 आहे त्याला आपण कॅन्सल आउट करू शकतो. ठीक आहे तर काय येणार आहे? मायनस ऑफ साइन 7x इंटू साइन ऑफ 2x अपॉन मध्ये काय येणार आहे? कॉस 10x इंटू साइन 7x. साइन 7x कॅन्सल. काय उरलं? मायनस साइन 2x उरलं आणि इथे उरलं आपल्याकडे कॉस ऑफ 10x. ठीक आहे हा काय होता आपला? हा होता आपला RHS. बरोबर की नाही? सॉल्व केला की नाही क्वेश्चन? हो ना इझिली झाला. ठीक आहे चला क्वेश्चन नंबर 17. ठीक आहे मी एक नवीन पेज ओपन करतो तर बेटर पडेल मला पण तुम्हाला सांगताना, कारण जी जागा होती ह्या पेजवरची ती झाली फुल. ती गडबड आहे बघा. मी थोडंसं टेक्नॉलॉजिकली चॅलेंज आहे. मलाही नाही माहिती हे सगळं कसं वापरतात हो ना वन नोट आणि ते, तर थोडी गडबड होऊन जाते. पण ठीक आहे नवीन पेज केला आपण ओपन. आपण स्टार्ट करूयात पुढचा क्वेश्चन. तर मला वाटतं 16 क्वेश्चन झाला ना सॉल्व. आपल्याला सुरू करायचे क्वेश्चन नंबर 17. काय दिले क्वेश्चन नंबर 17 मध्ये? साइन ऑफ 5x प्लस साइन ऑफ 3x अपॉन कॉस 5x प्लस कॉस 3x विच इज इक्वल टू tan 4x. ठीक आहे तर हे बघा साइन ए प्लस साइन बी आहे, कॉस ए प्लस कॉस बी पण आहे. फॉर्म्युला दिसला हो ना LHS मध्ये, लगेच लावायचा आहे. साइन ऑफ ए प्लस साइन ऑफ बी काय असतो मुलांनो? सोबत बोलायचं आहे 2 साइन ए प्लस बी बाय 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2. ठीक आहे तुमच्या सोबत मी सुद्धा हा 10 वेळा लिहितोय. ओके तर तुम्हालाही लिहायचं आहे. लिहाल तर पाठ होऊन जाईल. ठीक आहे लिहून लिहून लर्न होऊन जाईल तुम्हाला फॉर्म्युला. 2 cos a प्लस बी बाय 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2. ऑल राईट सिम्पली काय करणार आहे? हा इथे सबस्टिट्यूट आणि हा इथे सबस्टिट्यूट. तर काय लिहिणार आपण? 2 टाइम्स साइन ऑफ ए प्लस बी. ए प्लस बी किती झालं आपलं? झालं 5x प्लस 3x बाय 2. 5x प्लस 3x किती झाला? 8x. 8x बाय 2 किती होणार? अच्छा ठीक आहे पुढे लिहूयात. प्लस नाही प्लस नाही येणार आहे. काय येणार आहे? कॉस येईल. कॉस ऑफ ए मायनस बी. ए मायनस बी म्हणजे किती झालं? 5x मायनस 3x बाय 2. तर 5x मायनस 3x किती झालं? 2x अपॉन कॉस मध्ये 2 टाइम्स कॉस. आता इथे 5x प्लस 3x आहे तर सेमच येईल. इकडे पण येणार तुमचं 8x बाय 2 आणि कॉस ए मायनस बी ला काय येणार आहे? 2x अपॉन 2. तर फायनली माझ्याकडे काय उरतं एवढ्या सगळ्यानंतर? माझ्याकडे उरतं 2 टाइम्स साइन 4x इंटू कॉस एक्स अपॉन 2 टाइम्स कॉसचा 4x इंटू कॉसचा एक्स. आता हे बघा 2 कट, कॉस एक्स कट. काय उरलं माझ्याकडे? साइन 4x अपॉन कॉस 4x. काय असतं? हे असतं आपलं tan 4x. आणि tan 4x काय आहे? tan 4x आहे आपलं RHS. RHS झालं म्हणजे काय? हेन्स प्रूव्ड. ओके याच सोबत क्वेश्चन नंबर 17 सुद्धा डन. आता किती क्वेश्चन्स बाकी आहेत एक्सरसाइज मध्ये? 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. ठीक आहे 8 क्वेश्चन उरलेत आणि नंतर आपल्याकडे आहे मिसलेनियस एक्सरसाइज सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे
तर आपण ट्राय करूयात सेशन एंड पर्यंत अजून 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन नंबर 18 आणि 19. बाकीचे क्वेश्चन आपण घेऊयात पुढच्या सेशनमध्ये. ओके. तर काय क्वेश्चन 18? 18 आहे आपला sin x मायनस sin y अपॉन cos x प्लस cos y विच इज tan ऑफ x मायनस y बाय 2 प्रूफ करायचं आहे. ठीक आहे. तर सेम फॉर्म्युला, काहीच वेगळं नाही. ठीक आहे. काय येणार? sin a मायनस sin b. काय असतो sin a मायनस sin b? sin a मायनस sin b आपला असतो 2 cos a प्लस b बाय 2 इंटू साइन ऑफ a मायनस b बाय 2 आणि cos a प्लस b, सॉरी cos a प्लस cos b काय असतो? cos a प्लस cos b असतो आपला 2 cos a प्लस b बाय 2 इंटू cos ऑफ a मायनस b बाय 2. आता आपण इथे ऑलरेडी बघू शकतोय हो ना, इकडे 2 cos a प्लस b बाय 2 आहे न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये cos a प्लस b बाय 2 आहे, तर कॅन्सल आउट होणार आहे. लास्टला काय होणार आहे? साइन a मायनस b बाय 2 cos a मायनस b बाय 2. तर ह्याचं काय होणार आहे? याचं होणार आहे आपलं होणार आहे tan ऑफ a मायनस b बाय 2. आणि a काय इकडे? a आपला x आहे, b काय y आहे, तर आन्सर तर इकडेच येते tan x मायनस y बाय 2. ठीक आहे, क्लिअर. पण लिहिताना तर लिहून दाखवावं लागेल. तर कसं लिहिणार आपण याला? त्यांना लिहिणार आपण 2 टाइम्स कॉस ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 2 साइन ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 2 अपॉन 2 टाइम्स कॉस ऑफ एक्स प्लस वाय बाय 2 कॉस ऑफ एक्स मायनस वाय बाय 2. ठीक आहे. कट कट काय उरलं फायनली? साइन एक्स मायनस वाय बाय 2 अपॉन कॉस एक्स मायनस वाय बाय 2 विच इज tan of x minus y by 2 which is your RHS हो ना, hence proved. ठीक आहे. मुलांना एक गोष्ट लक्षात ठेवायची ना, मी आता ज्या स्पीड मध्ये करतोय किंवा मी जेवढे पण बेसिक गोष्ट आहे किंवा एकच गोष्ट 10 वेळा रिपीट करतोय, त्याच्या मागे एकतर 2 रिझन्स आहेत. ठीक आहे. पहिला रिझन आपला असा आहे की जेवढं आपण सारखं सारखं ती गोष्ट प्रॅक्टिस करणार, जेवढ्या वेळा आपण ती गोष्ट बोलणार किंवा लिहिणार, ती आपल्यालाच काय म्हणतो आपण, आपल्याच फायद्यासाठी आहे. आणि दुसरी अशी की जे मुलं आहेत, हुशार आहेत, ठीक आहे, ज्यांना लगेच कळतंय, ज्यांची ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे, ठीक आहे, ते वेल गुड हो ना, तर त्यांच्यासाठी हे एकदम असं रिव्हिजन सारखंच आहे. पण जे मुलं थोडंसं स्ट्रगल करतात हो ना, ज्यांना जास्त इनपुटची गरज पडते, तर मला सगळ्यांना कन्सिडर करायचं शिकवताना हो ना. तर कुठला स्टुडंट असेल ज्याला समजायला थोडा वेळ लागतोय हो ना, किंवा ज्याला सारखी गरज आहे पुशसाठी, तर मी एक स्टँडर्डाइज वे मध्ये शिकवतोय, ज्याच्यामध्ये मी खूप जास्तही फास्ट नाही घेते किंवा खूप जास्तही स्लो नाही घेते. ओके. तर तेच मी होप करतोय की तुम्हाला कळतंय हो ना, स्पीड मध्ये तुम्हाला असं पण खूप फास्ट वगैरे वाटत नाहीये. आता हे बघा, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे 19 हो ना, एकदम सिमिलर टाईपचा क्वेश्चन आहे, काहीच वेगळं नाही याच्यात. ओके. फक्त साइन ए मायनस बी होतं वरती, इकडे तुमच्याकडे झाले साइन ए प्लस बी. ठीक आहे. तर दोन्ही क्वेश्चन तुमचे सेमच आहे आणि लास्ट मध्ये रेशो होणार आहे टॅनच्याच टर्म्स मध्ये. आता परत काय करणार आहे आपण? एलएचएस घेणार आहोत हो ना. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला आतापर्यंत सगळ्यांना पाठ झालाच असेल. साइन ए प्लस साइन बी काय होतो आपला? साइन ए प्लस साइन बी होतो आपला 2 टाइम्स साइन ऑफ ए प्लस बी बाय 2 कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2 बरोबर. आणि कॉस ए प्लस कॉस बी काय होतो आपला? कॉस ए प्लस कॉस बी आपला होतो 2 टाइम्स कॉस ऑफ ए प्लस बी बाय 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2. ठीक आहे. तर हा आपला येईल 2 साइन एक्स प्लस 3x बाय 2 इंटू कॉस ऑफ एक्स मायनस 3x बाय 2 अपॉन 2 टाइम्स कॉस ऑफ एक्स प्लस 3x बाय 2 इंटू कॉस ऑफ एक्स मायनस 3x बाय 2. ठीक आहे. तर याला जर फर्दर मी अजून कॅल्क्युलेशन केलं तर काय उरणार माझ्याकडे? माझ्याकडे उरेल साइन 2x अपॉन कॉस 2x बरोबर ना. कॉस हे आणि हे कट झालं, तर काय उरतं इकडे? 3x प्लस 4x बाय 2, 3x प्लस एक्स बाय 2, हे काय होतं तुमचं 4x बाय 2, जो फायनली काय राहतो, फक्त उरतो आपला 2x. ठीक आहे. तर आन्सर काय आलं? आन्सर आला आपल्याकडे tan 2x, जो की आपला आहे RHS. ठीक आहे मुलांना, क्लिअर आहे? आन्सर झाला आपला हेन्स प्रूफ्ड. चलो शाबाश. नेक्स्ट बघूयात.
काय दिलंय पुढे क्वेश्चन नंबर 20. ठीक आहे, मी एकदा बघतो की अजून किती करायचे आपल्याला. ठीक आहे, आपण 19 क्वेश्चन जवळजवळ सॉल्व्ह केलेत आता. ठीक आहे, आणि पुढे किती क्वेश्चन उरलेत? 1 2 3 4 5 6 6 उरले 3.3 चे. मग नंतर हे जे एक्झाम्पल्स तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, राईट, हे तुम्हाला स्वतःहून सॉल्व्ह करायचे. आणि अजून मग आपल्याकडे उरतात मिसलेनियस एक्झाम्पल्स. ठीक आहे, तर मिसलेनियस एक्झाम्पल्स किती आहेत आपल्याकडे? जवळजवळ 10 आहेत. ठीक आहे, तर हे 10 आणि ते वरचे 6, तर असे टोटल 16 क्वेश्चन आहेत जे आपल्याला पुढच्या सेशन मध्ये कम्प्लीट करायचे. तर एक काम करता येईल आपल्याला, आपण जो क्वेश्चन नंबर 20 आहे हो ना, तो आताच सॉल्व्ह करू आणि तो सॉल्व्ह झाला की आपण सेशन एंड करूयात. ठीक आहे, चालेल. तर क्वेश्चन नंबर 20 स्क्रीनवरती काय दिलंय? साइन एक्स मायनस साइन 3x अपॉन साइन स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 2 साइन एक्स. ठीक आहे, मुलांना सरळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, परत याच्यातही काहीच वेगळं नाही. इथे काय करणार आहे? इथे आपल्याला फक्त सबस्टिट्यूट करायचंय साइन ए मायनस साइन बी न्यूमरेटर मध्ये. तर काय होणार आहे न्यूमरेटर? साइन ए मायनस साइन बी काय असतो आपला? असतो 2 टाइम्स कॉस ऑफ ए प्लस बी बाय 2 इंटू साइन ऑफ ए मायनस बी बाय 2. तर इकडे येणार एक्स मायनस 3x बाय 2 आणि डिनॉमिनेटर काय? साइन स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स. तर आपल्याला माहित आहे की कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए हे आपलं असतं कॉस 2a. तर इथे काय? इथे आहे आपल्याकडे साइन स्क्वेअर एक्स मायनस ए, तर काय होणार आहे इकडे होल मायनस, तर खाली मला लिहिता येईल मायनस कॉस 2a. ऑलराईट, तर जी वरची टर्म आहे माझी, मी त्याला फर्दर जर कॅल्क्युलेट करतोय तर काय उरेल माझ्याकडे? येईल मायनस 2 कॉस 2x इंटू साइन ऑफ मायनस एक्स अपॉन मायनस कॉस 2x. काय होणार आहे? मायनस कॉस 2x कट, कॉस 2x कट, काय उरणार? 2 टाइम्स साइन ऑफ मायनस एक्स. किंवा मी यालाच लिहू शकतो, काय लिहू शकतो मी याला? यालाच मी लिहू शकतो 2 टाइम्स साइन ऑफ एक्स, जो की आहे आपला RHS. ठीक आहे, RHS झाला, म्हणून काय बोलणार आपण? हेन्स प्रूव्ड. ओके, चला. तर क्वेश्चन नंबर 20 पर्यंत आपला हा सेशन झालेला आहे. तर इकडेच सेशन एंड करू. तुम्ही सगळे जी मीटिंग आहे ती लीव्ह करू शकता आणि पुढच्या सेशन मध्ये आपले जे बाकीचे क्वेश्चन्स आहेत आपण ते सॉल्व्ह करूयात. चालेल मुलांना? ओके, चलो. थँक्यू सो मच सेशन जॉईन केल्याबद्दल आणि भेटूयात आपण नेक्स्ट सेशन वरती. तर तो आपला सेशन नंबर 5 असेल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वरती. आणि बस मग आय गेस त्यासोबत जो टॉपिक आहे आपला तो संपून जाईल. ठीक आहे, थँक्यू सो मच सेशन जॉईन केल्याबद्दल. तुम्ही लीव्ह करू शकतात. ओके, चलो बाय, भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये.